एकच शेती शेती करूया आपण शेती जय जवान जय किसान जय जवान जय किसान भारत माता की जय। सर्वांना नमस्कार। आपण आज तालुका कृषी अधिकारी कार्यालय अंबेजोगाईच्या वतीने इथे खरीप हंगाम मध्ये पूर्व मोहीम अंतर्गत दशपर्णी आर्कची तयारी करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत। मौजेराडी येथील रॉयल शेतकरी गट आणि झाशीची राणी महिला शेतकरी गट यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हे दशपर्णी आर्क करत आहोत। तर मी आधी इथे जमलेल्या आमच्या ज्या काही ताई आहेत त्याच्यातल्या काही ताईंना इथे विचारतोय, तर आपल्याला ह्या दशपर्णी अर्कासाठी किती वनस्पतींचा पाला लागतो, किती लागतो? आता ताई तुम्ही सांगा, हा पाला कशाचा आहे? करंजीचा। ताई तुम्ही हा धोत्र्याचा। आई तुम्ही ह्या टणटणीचा पाला। ताई तुम्ही हे कशाचा आहे? रुचकीचा। हा मोगलायरेन। आता ह्यांच्यापैकी हे कशाचा आहे पाला? गुळवेल। हा कनेरी। हा पपई। हे सीताफळ आणि हे आता ह्याच्या सोबत काय घेतले आपण? शेण। दुसरं काय घेतले? हा आणि ह्याच्यात काय? गोमूत्र। आणि आपल्याला किती लिटरचा अर्क तयार करायचा आहे? 200 लिटरचा। मग आता ह्याच्यात प्रत्येक पाला किती किलोचा आहे? 2-2 किलोचा आहे। आणि सगळ्यात जास्त पाला कुठला आहे? लिंबाचा। किती किलो आहे? 5 किलो आहे। बरोबर आहे। आता मग पहिली पद्धत आपल्याला कशी करायची आहे? मोजून घेतलंय आपण। बरोबर आहे। वजन काट्यावर आपण सगळं मोजून घेतलेलं आहे। मग आपण काय करूयात, दशपर्णी आर्क तयार करण्यासाठी आता प्रात्यक्षिक सुरू करूयात। चला आता आपण सुरुवातीला हे करूयात, दशपर्णी तयारी करूयात। सुरुवातीला आपण गोमूत्र घेतलंय। गोमूत्र सुरुवातीला ह्याच्यासाठी घ्यायचं की ते पाण्यामध्ये एकदम प्रॉपर मिक्स झालं पाहिजे। आपण 10 लिटर गोमूत्र घेतोय, त्याच्यामध्ये टाकत आहे त्याच्यात गोमूत्र। 10 लिटर गोमूत्र ह्यासाठी घ्यायचंय आपल्याला की ह्याच्यामध्ये व्यवस्थित ते मिक्स व्हायला पाहिजे। आता आपल्याकडे काठी आहे, आपण काठीने ते मिक्स करणार आहोत। कारण की जर आपण आधी पाला टाकला आणि गोमूत्र नंतर जर टाकलं तर ते प्रॉपरली मिक्स होणार नाही। म्हणून त्या पाण्यामध्ये आता पूर्ण गोमूत्र मिक्स झालं की ते पाणी एकदम गोमूत्रयुक्त पाणी आपलं तयार होणार आहे। चला आता यानंतर आपण शेण घेणार आहोत। आता शेण हा घन स्वरूपामध्ये राहतं, पण त्याला घन स्वरूपात न करता शेणाला थोडंसं पातळ करायचं आणि पाण्यामध्ये मिक्स करायचं, ज्याच्यामुळे काय होईल की ते शेण सुद्धा पाण्यामध्ये एकजीव होईल। आता इथं आपण त्याला पातळ केलेलं आहे घन शेण आणि ते पाण्यामध्ये आपण टाकत आहोत। तर त्या ह्याच्यात आपण चांगला हलवा त्याला। बऱ्याच वेळेस आपल्याकडून काय चूक होते की आपण शेण गोमूत्र हे शेवटी टाकतो, पण तसं न करता हे सुरुवातीला टाकायचं आहे। कारण की त्याच्यातला जे अर्क आहे किंवा जे अंश आहे ते पाण्यामध्ये जर प्रॉपर मिक्स झाला तर आपला जो उद्देश आहे दशपर्णीमध्ये तयार करण्याचा तर तो आपल्याला सफल होईल। यानंतर आपण लसूणाचा ठेसा घेतोय। लसूण जो आपण कुटून घेतलाय ते तो ठेसा आपण घेतलेला आहे, तर तो ह्याच्यामध्ये आपण टाकत आहोत। आता लसूणाच्या प्रॉपर्टीज आपल्याला माहिती आहेत की लसूण मध्ये कुठलं द्रव्य घटक आहे त्या घटकाचा उपयोग आपल्याला दशपर्णीमध्ये करून घ्यायचा आहे। आता ह्यानंतर आपण मिरची घेत आहोत। मिरचीचा ठेसा आपण केलेला आहे। 2 किलो मिरचीचा इथं ठेसा केलेला आहे। तो ठेसा आपण ह्याच्यामध्ये बारीक करून व्यवस्थित टाकत आहोत। की हे लक्षात राहू द्या आधी की आपल्याला काय आधी करायचं आहे, म्हणजे जे महत्वाचे घटक आहेत त्याचं आधी व्यवस्थित पाण्यामध्ये जर ते मिश्रण व्यवस्थित झालं तर त्याचे परिणाम आपल्याला चांगल्या पद्धतीने दिसतात। ही काळजी आपल्याला शेतकऱ्यांनी हे करताना घ्यायची आहे। खूप छान। जरा ह्याला ढवळताना थोडीशी काठी अशी धरायची आणि ह्याला असं ढवळायचं, म्हणजे एकसारखं हे होतं। आता ताई ह्या घेऊन आलेल्या आहेत करंजीचा पाला। तर करंजीचा पाला आपण बारीक केलेला आहे। तो करंजीचा पाला 2 किलो आपण ह्याच्यामध्ये टाकतोय। टाकत आहे इकडे असं। असा बारीक केलेला पाला आहे तो बारीक करणं गरजेचं आहे, नाही तर जागा फार मोठी व्याप्ती त्याच्यामध्ये पाल्यांची होते। यानंतर
आपले दादा घेऊन आलेले आहेत कनेरीचा, लाल कनेरीचा पाला. आपण लाल कनेरीचा पाला ह्याच्यात टाकत आहोत 2 किलो. त्याला चांगलं प्रत्येक पाला टाकला की त्याला चांगलं ढवळून घ्यायचं. त्याच्यातल्या मोठ्या काड्या वगैरे टाकून द्या, त्याच्यात काड्या वगैरे जाऊ देऊ नका. यानंतर धोत्र्याचा पाला 2 किलो आपण घेत आहोत. हा धोत्र्याचा पाला आपण 2 किलो घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये टाकीमध्ये पाणी मुळात सुरुवातीला कमी घ्यायचं आहे, कारण की आपण जर जास्त पाणी घेतलं तर आपल्याला पाला टाकायला जागा कमी बसणार आहे, म्हणून पाणी थोडंसं कमी घ्यायचं. नंतर पुन्हा राहिलेलं पाणी आपण ऍडजस्ट करायचं. यानंतर आपण पपईचा पाला घेत आहोत. पपईचा पाला 2 किलो. त्याला जर व्यवस्थित आपण बारीक करून घेतलं तर ते अजून एक जीव होतं आणि त्याचा आर्क पाण्यामध्ये उतरायला आपल्याला मदत होते. यानंतर आपला कशाचा ताई पाला आहे? टणटणीचा. तर टणटणीचा पाला हा 2 किलो आहे. थोडं जास्त आहे का पाला? नाही, थोडं जास्त आहे. हा, प्रत्येक पाला व्यवस्थित मोजून घ्यायचा. टणटणीचं वैशिष्ट्य आहे, टणटणीमध्ये पॅराथ्रॉइड नावाचा घटक आहे. हा पॅराथ्रॉइड घटक रस शोषण करणाऱ्या किडीपासून आपल्या पिकाचं संरक्षण करतो. टणटणीतला हा गुणधर्म आहे. त्याच्यानंतर हा सीताफळीचा पाला आपण घेतलेला आहे 2 किलो. सीताफळीचं पाण्याचं लय वैशिष्ट्य भारी. आपल्याला माहिती आहे दशपर्णीमध्ये आपण अशा वनस्पती वापरतो की ज्या वनस्पतीला शेळी खात नाही, म्हणजे किंवा कुठलंही जनावर खात नाही, कारण की त्याच्यामध्ये कडवटपणा असल्यामुळे. आणि तेच कडवटपणा आपल्याला आपल्या पिकावर वापरल्यानंतर आपल्या पिकावर येणाऱ्या ज्या आळ्या आहेत त्याच्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण होतं. यानंतर आपण रुईचा पाला घेतलाय 2 किलो. तो रुईचा पाला आपण टाकत आहोत ह्याच्यामध्ये. थांबा 2 मिनिट, एकदा व्यवस्थित त्याला मिक्स करून घ्यायचं, ढवळून घ्यायचं. यानंतर आपण जो लिंबाचा पाला 5 किलो आहे, तो लिंबाचा पाला 5 किलो घेतोय त्याच्यामध्ये. तुमच्या लक्षात येईल जेव्हा आपण गटाच्या माध्यमातून शेती करतो, तर शेती करत असताना सगळ्या ज्या गोष्टी आहेत एकट्याने न करता गटातल्या सगळ्या सदस्यांचा सहभाग त्याच्यामध्ये असेल तर त्याचे परिणाम चांगले दिसतात. आपला उद्देश असतो आहे. यानंतर हे आपण गुळवेल आणलेली आहे, तर गुळवेल्याचा काडी आणि गुळवेल्याचा पाला ह्याचा एकत्रित आपण ह्याच्यामध्ये टाकत आहोत. यामध्ये हा बेश्रम आहे, बेश्रमचा पाला सुद्धा आपण वापरतोय. आता मोगली एरंड आहे, आपण मोगली एरंडचा पाला ह्याच्यामध्ये टाकत आहोत. बघा आता आपण सुरुवातीला पाणी घेताना कमी घेतल्यामुळं आपल्याला पाला हा व्यवस्थित ह्याच्यामध्ये बसलेला आहे आणि तो एकदम एकसारखा त्याच्यामध्ये आपण ढवळून मिक्स केलेला आहे. हे गरजेचं आहे समजून घेताना. म्हणजे आपल्याला दशपर्णी अर्क तयार करत असताना फक्त पाला टाकायचा आहे हा उद्देश नाही, तर ते पूर्ण त्याची जी कार्यपद्धती आहे अतिशय योग्य पद्धतीने कार्यपद्धती त्याच्यामध्ये व्हायला पाहिजे. आता ह्याच्यामध्ये जवळपास अजून एक 10 ते 15 लिटर पाणी बसेल एवढी जागा शिल्लक आहे. आता ह्याच्यानंतर आपण पाणी ह्याच्यामध्ये टाकू शकतो. सुरुवातीला जर आपण पाणी जास्त घेतलं तर ते सगळं बाहेर यायची शक्यता आहे. त्याच्या टाकूयात की पाणी. अजून एक हे करा. आता हे आपला पाला आपण ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. हा जवळपास आपल्याला 200 लिटरचा अर्क तयार करण्यासाठी, ह्याला तयार होण्यासाठी आपल्याला जवळपास कमीत कमी 30 दिवस लागतात.
तर ह्याला एक काय करायचं की ह्याला झाकून ठेवायचं ह्याच्या आणि दिवसातनं 2दा सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा ह्याला प्रॉपर ढवळून घ्यायचंय. ह्याच्यातला जो काही वायू असेल तो वायू पण निघून जाईल आणि पुन्हा नंतर एकजीव होण्यामध्ये मदत होईल. तर 30 दिवस आपल्याला 2 वेळेस ह्याला चांगल्या प्रकारे ढवळायचं आहे आणि पुन्हा हे झाकण लावून ठेवायचं आहे, कारण की बाहेरची काडी कचरा ह्याच्यामध्ये पडला नाही पाहिजे. हे काळजी घेता असायचं की आपल्या घरामध्ये आजूबाजूला जर लहान लेकरं असतील तर लहान लेकरं जनावरं ह्याच्यापासून दूर असले पाहिजेत, कारण की ह्याच्यामध्ये जनावरं न खाणारा पाला आपण वापरलेला आहे, त्याचे परिणाम जनावर पण होऊ शकतात आणि आपल्यावर सुद्धा होऊ शकतात. ही काळजी आपण ह्याच्यामध्ये घ्यायला पाहिजे. अशा प्रकारे हे अर्क तयार झाल्यानंतर ह्याचा वापर कसं करायचा मुन्ना भाऊ सांगतील. नमस्कार, मी रॉयल शेतकरी गट आणि झाशीची राणी महिला शेतकरी गट दोघांनी मिळून हा 200 लिटर दशपर्णी अर्क तयार केला आहे आज. तर आजपासून 1 महिन्यानंतर हा तयार झाल्यावर आम्ही ह्याला गाळून व्यवस्थित घेऊन डबल दुसऱ्या बॅलरमध्ये शिफ्ट करून ते गाळून हे झाल्यावर सगळं तसं त्याचे साठवण करायची. आणि त्याच्यानंतर सुरुवातीची पहिली फवारणी घेताना आम्ही 15 लिटरला 350 ml वापरतो. आणि ज्यावेळेस पिकाचं वय वाढलेलं असेल, पिकाच्या अर्ध्याच्या पुढं सरकलं असेल, त्याच्यानंतर आम्ही अर्धा लिटर दशपर्णी 15 लिटरला वापरतो. आणि हे एअरवॉलचं टोप ह्याच्यावरती झाकण करताना एअरवॉलचं झाकण असावं, जेणेकरून की बॅलर फुगणार नाही, मधला सगळा साचलेला एअर निघून जाईल. तर कृषी विभागाच्या वतीने सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे आणि आव्हान आहे की येणाऱ्या हंगामामध्ये आपण नैसर्गिक शेतीमध्ये फार मोठ्या प्रमाणावर काम करत आहोत. पोखरा अंतर्गत शेतीशाळा असतील, फार्मर कप अंतर्गत शेतीशाळा असतील किंवा कृषी विभागाच्या क्रॉपसॅपच्या शेतीशाळा असतील, तर सर्व शेतकऱ्यांनी असा दशपर्णी अर्क तयार करावा. हा दशपर्णी अर्क फक्त एका शेतकऱ्यापुरता नाही तर किंवा एका गटापुरता नाही, तर गावातील जेवढे शेतकरी आहेत तेवढ्या शेतकऱ्यांना आपण हा शेतकरी अर्क आपला दशपर्णी अर्क पुरवू शकतो, की जेणेकरून आपल्या जो निविष्ठांवर जो होणारा खर्च आहे रासायनिक औषधांवरचा, तो खर्च आपल्याला कमी करता येईल आणि आपल्या शेतामध्ये तयार केलेल्या ज्या निविष्ठ आहेत हे आपल्याला वापरता येईल. 2 गोष्टी आहेत, तर आपल्याला आपल्या पैशाची बचत होते आणि चांगल्या प्रकारच्या निविष्ठ आपण तयार करू शकतो. आणि जेणेकरून आपली बचत झाल्याने आपल्या त्याच्यामध्ये आर्थिक स्रोतामध्ये सुद्धा वाढ व्हायला मदत होते, उत्पन्नामध्ये सुद्धा वाढ व्हायला मदत होते. म्हणून हे दशपर्णी अर्क तयार व्हायला 30 दिवस लागतात. त्याच्यामुळे ह्याचे आत्ता आपण आज 12 तारखेला हे तयार करतोय. पुढच्या 12 जूनपर्यंत 12 मे ते 12 जूनपर्यंत हा तयार होणार आहे. त्याच्यानंतर आपली जी पेरणी होणार आहे तिथून पुढे 6 महिने हा दशपर्णी अर्क आपल्याला चांगल्या पद्धतीने वापरता येतो. त्याच्यामुळे हेचा दशपर्णी अर्क हा वाया जाणार नाही. म्हणजे खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामासाठी आपल्याला हा दशपर्णी अर्क वापरता येतो. आपल्याकडे जर आपल्याला शेतकऱ्यांची मागणी जर जास्त असेल, तर शेतकऱ्याची मागणी जास्त असेल तर अजून एखादं बॅलरमध्ये तयार करून आपल्या गटाने केलं तर आपल्याला शेतकऱ्यांना सुद्धा आपण कमी मात्रामध्ये आपण हे देऊ शकतो. म्हणजे समजा 100 रुपये 150 रुपये लिटरमध्ये जर दिलं तर आपले शेतकरी आहेत, आपण त्या एक तर आपल्या करण्याची मेहनत आपल्याला मिळून जाईल आपल्या गटाला, आणि आपल्या शेतकऱ्यांना सुद्धा कमी पैशामध्ये हे दशपर्णी अर्क पिकासाठी उपलब्ध करून देता येईल. 2 उद्देश ठेवायचे, आपलाही बचत करायची आणि आपल्या गावातलाही जो खर्च होतो तो खर्च सुद्धा आपल्याला कमी करायचा उद्देश आपल्या ह्या गटाच्या माध्यमातून आपल्याला साध्य करायचा. म्हणून हा गट फक्त तुमच्या 15 जणांसाठी किंवा तुमच्या 15 जणांसाठी नाहीये, हा गट आपल्या गावासाठी म्हणजे आदर्श आपल्याला ह्या गटाच्या माध्यमातून घडवून द्यायचा आहे. की जसं आज आपण दशपर्णी अर्क करतोय, वेगळ्या मोहीम सुद्धा आहेत. पुढे भविष्यामध्ये आपल्याला जीवामृत सुद्धा करायचा आहे. तो जीवामृत आपण पिकाला 8 दिवस आधी तयार करून वापरू शकतो, त्याला आपण तयार करून ठेवू शकत नाहीत. पण त्याच्यामध्ये एक घन जीवामृत एक आलेला आहे, म्हणजे जीवामृतचे गोळे तयार करायचे आणि ते घन जीवामृतचे गोळे तयार केल्यानंतर ते गोळे पिकाला पाणी देत असताना जमिनीमध्ये ते गोळे सोडून द्यायचे. ते पाण्याबरोबर ते गोळे विरघळून जातात आणि आपल्या पिकाला ते हे होतं. म्हणजे द्रव्य स्वरूपातलं जीवामृत आणि घन स्वरूपातलं जीवामृत, त्याचाही एक प्रयोग आपण ह्याच्यामध्ये मोहीममध्ये घेणार आहोत. फक्त एवढंच लक्षात राहू द्यायचं आहे की हाच प्रयोग आपल्या इतरही शेतकरी जे आहेत वैयक्तिक करणार आहेत त्यांना सुद्धा तुमच्या माध्यमातून जायला पाहिजे. ठीक आहे, लक्षात आलं? हा संदेश सगळ्यांना देणार? हो. एकच शेती शेती करूया आपण, शेती एकच शेती शेती करूया आपण, शेती. जय जवान जय किसान, जय जवान जय किसान. भारत माता की जय.